हॅलो नमस्कार. आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर 2025चा उन्हाळ्याचा सीझन सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्याचा सीझन सुरू झाला की उन्हाळ्याचा सीझन सुरू झाला की फळांचा राजा आंबा हा बाजारात येतो. आपल्या झाडाला लागतो आपल्या. आणि ते आंबा आपण आणि बाकीच्या फळांच्या पेक्षा आंबा फळ खाण्यासाठी सगळेजण म्हणजे आतुर असतात. म्हणजे कधी एकदा उन्हाळ्याचा सीझन येईल, कधी आंबा पिकतील आणि मग कधी आपण आंबा खायला असं प्रत्येकालाच होत असतं. तर मी पण आमच्या शेतामध्ये एक झाड लावलं होतं आंब्याचं. आता त्याला आंब्याला त्या पाड आला आहे आणि पाड आला आहे त्यामुळं आता मग पाड आला आहे म्हटल्यावर लवकरात लवकर ते आंबा तर काढणार झाडावरनं आणि मग मी पिकत घालणार. तर जे आंबं पाडाला आल्यात ते आता आंबं मी झाडावरून काढणार आणि मग घरामध्ये येऊन पिंजरात पिकत घालणार. तर ते जे आंब्याचं झाड दिलं होतं ते आम्हाला मी जेव्हा 10वीला होतो त्यावेळेला ते झाड दिलं होतं. म्हणजे आमच्या शाळेचे जे संस्थापक होते त्यांचं तेव्हा जयंती होती आणि त्यानिमित्तानं सप्टेंबर 2015मध्ये जेव्हा आम्ही 10वीला होतो तेव्हा ती झाड आम्हाला दिलं होतं. आणि म्हणूनच ती झाड खूप माझ्यासाठी खास आहे आणि त्याला आता फळ लागले तर म्हटल्यावर जे आनंदाचीच गोष्ट आहे ती. बघायला गेलं तर ह्या आंब्याचं म्हणजे ह्या ज्या आंब्याच्या झाडाला जे आता फळं आल्यात, आंबं उठल्यात, ती काय आता हे पहिलेच वर्ष नाही. ह्याच्या आधी पण त्याला आंबं लागलेलंच होतं. म्हणजे 2015ला ते लावलं होतं. त्यानंतर 2017पासून त्याला आंबं उठायला सुरू झालं. ते आतापर्यंत म्हणजे आता 2025 सुरू आहे. आणि पहिल्यांदा जेव्हा त्याला आंबं उठलेलं तेव्हा काय खायला मिळालं नाही, कारण ते दुसऱ्यानेच कोणतरी काढून नेलं होतं. ह्या वेळेला पण आता आंबं उठलेलं त्याला जास्त, पण काय झालं ते ऊसाचं रान होतं, त्याच्या ऊसाच्या रानाच्या बांधावर ते झाड होतं. त्यामुळं ते ऊस तिथला कारखान्याला गेल्यानंतर जो पाला राहतो आहे तो जाळल्यानंतर त्याची धग त्या आंब्याला लागली आणि मग ते आंबं निम्मं बाद झालं. आणि आता मग 1 डझनभरच आंबं तिथं झाडाला शिल्लक राहिलं. तर स्वतःच्या झाडाचं तेवढं तरी मिळालं ते खूप आहे आणि त्यातच आनंद आहे आपल्याला, ते किती का असणार. तर चला तर मग तुम्हाला ते झाड दाखवतो कोणतं आहे ते.